श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्धदूलना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषणा गजास्य जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिदे तू आदि मध्यांतरहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरो तू नामगुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रयून नाना रूप नामाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्वरजतम हे गुणत्रय तुची नटलासी निसंशय स्थिरचरात्मक भूतमय त्वद्रूपची आहे बा तू ब्रह्मांडा आदी कारण विश्वसूत्र तव आधीन जैसे हलविसी स्वेच्छे करुण तैसे संपूर्ण नाचत तुझी या इच्छे वाचुनी काहीच नोहे जीवाचेनी ऐसे जानोनी अंतःकरणी तुझ शरणरी गतीजे तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करुणी साचार भवाब्धी तुनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिसी ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवणा सीमा मनोनी केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भवाब्धी पैल तीरा तुझ वाचुनी कोण दातारा अनाथांसी उद्धरील असो आता बहुविनवनी आधी पुरवी मनाची धनी त्वदगुण प्राकृतवाणी की जे ऐसी असे जी तुझी या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यास स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही वा पशुपती मनोनी आणि हृदयी स्फूर्ती देऊनी कथा वर्णवी पा तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ता लागून वरप्रदानी तोषवीसी तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्त नसे कोण तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णूही लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देऊनिया रावण भक्ता आत्मलिंग वोशिलेसी तेवीच दैत्येंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासूर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिल्हेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊनी इच्छित वरदान आनंद विसी सेविका असो एका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव हृदयी प्रकटोनी दवार्णव स्फूर्ती देत उत्तम अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पुराणोक्त सारी कर्मे बुडविते जाहले जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले तेने योगे वर्ण सगळे भुलवणी गेले साचार ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भूवर शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरी येला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भावे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसी शिवे केली प्रेरणा मनोनी पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवूनी जाणा जगद्गुरुचरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध रहा हो श्रवणार्थ जगद्गुरु कथा एकता समस्त पाप पर्वत भंगती कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महदादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली इयेच्या कल्याणा लागुण सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋगयजु साम अथर्वण हे 4 वेद जाहले परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी मनोनी परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला मग तो स्पष्ट व्हावया लागुणी पाणी न्यादी रूपे अवतरोनी व्याकरणादी षटशास्त्रे जनी करिता झाला परमात्मा आणि मन्वादिक स्मृती करिता झाला तो विशंती तदभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळी मानव समस्त अल्पायू मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ मनोनी त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोहे कदाची तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी जन्ममरणादी तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चये ऐसे पूर्वी नारायणे जाणूनी मग दर्यार्धपणे कलिजनांच्या उद्धाराकारणे व्यासावतार धरी येला आणि त्या व्यासरूपे चांग चारी वेदांचे करुणी विभाग वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियेले आणि विष्णू शिवनारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म अग्नी भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्म वैवर्त
स्कंद वामन आणि गरुड तेवीची 18वे ब्रह्मांड ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचिएली. मग मेदिनी एक एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करुण संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दुरची त्याग करुणी. पाखंड बौद्ध मते निषिदिनी वर्तू लागले सकळिक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर ह्या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति. देवग्रामदेवतांप्रती भजू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अणुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करुण एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरु परिवक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार शुकही सरी न पावे. तेने स्वये अति दारुण करुणिया पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करुण घेतली. अग्नी माझी हवण करुणी कल्पिले काढी कुंडातुनी. याचकजनांची इच्छा जनी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित. हवण करुणी अश्वांसहित रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नीत हवण करुणिया. त्यातुनी पितांबराधिक वस्तू या काढी तसे यथेच्छ. विद्या पाहता अतिप्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करीला. अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न वदने. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी. स्वये नवी शास्त्रे करुणी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखा गवस निघालीत. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकय सृष्टीने जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दाऊनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापना केली दुष्टाने. आणि 4 वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्टवणी अति. ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि अमुचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहुसुगम. ऐसे मनोनी सर्वजन परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकून तात्काळ. 4 वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न. मनोनी त्याच्या जिव्हाग्नी बैसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित तया अय्याच्या घरी राहत. मद्यपान करुणी सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातःकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा सरस्वतीच्या करुणी पूजना. प्रसाद मनोनी मद्यपाना करी तसे यथेष्ट. नाही आचार ना विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपुला शास्त्रधर्म साचार सर्व स्थळी स्थापित असे. सर्व जणांशी शिष्य करुण स्वये तयांचा गुरु होऊन. श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कवनासी. ऐसा अनर्थ करता फार भूमीसी होऊन अतिभार. रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात. काही काळे हे वृत्त समस्त श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी. म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्मे. सकळ ही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरुणी शंकर जैन धर्म उच्छेदितो. ऐसे कोपे बोलोनी शिव जो अनाथनाथ कृपार्णव. पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुरवरदायक. त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. तेने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र. तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला असे पूर्ण.
दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐसी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाणूनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्रसदनी बालजातक वर्तवुनी. शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते जाहले. आता ह्या नामासी काय कारण तरी शम म्हणजे सुकल्याण. कृत्र धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेश यथार्थ. सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चये. अथवा संकर छेदावया अवतरला असे म्हणोनिया. शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले. असो ऐसा कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर. शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून. अल्पवयांतची संन्यास ग्रहण करिता झाला मातृ आज्ञे. मग सवे घेऊनी शिष्यमंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी. फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखिली सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्यांचा करीती अपमान. सकळ जणांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यांसहित एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊनी कासारांच्या आळीत. तयांजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते. आणि म्हणती भिक्षा कैची येत कांच रस आहे कडईत. पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागी समर्पितो. तै स्वामी कांसाराप्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती कांच रसची आम्हा द्या. ऐसे तयाप्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्या लागुनी. तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुणी कांच रस प्राशिजे. ऐसे स्वामींचे ऐकुनी वचन भिवोनी सकळ शिष्यजन. म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त कांच रस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्यांचे त्यानेची घ्यावे विष आम्हाला लगे सेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती ओता कांच रस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकूट विष ज्वाळा माळी. प्रगटला येऊनी तयाजवळी स्वये प्राशिता झाला जो. तोची तो शंकराचार्य भगवान तयासी काय कांचरस कठीण. कल्पांतीच्या कृशाणू लागून गिडील जाण क्षणार्धे. असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रखर. आचार्यांच्या ओंजळीत सत्वर ओतिते झाले भिक्षेसी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता. जळोनी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान अतिशीतळ मधुर जीवन. प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण प्राशिता झाला साचार. ऐसे तयांचे पाहुणी साहस कासारांचे दचकले मानस. म्हणती हा पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरगरा फिरती. तो रस प्याला स्वये निगुती धन्य मूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामींचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले मंडन मिश्रासी. की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्रविवाद कीजिये. वादी स्वमत शास्त्र वैभव्ये आम्हा लागित्वा जिंकावे. अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्यांचा निरोप ऐकोनी ते महागर्व कूप. मंडन मिश्रित आंगळे अमूप बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत. परी ते म्या जिंकिले समस्त आमुच्या जैन शास्त्रेसी. आता हा येऊन या संन्यासी सांगून पाठवितो आम्हासी. तरी मी आजी जिंकीन यासी सरस्वतीचे प्रसादे. ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्रित जगद्गुरू लागून जाऊनी भेटला तत्काळ. ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंडांश. दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे. दोघेही बोलती एकमेकांशी सभा करावी आजीचे दिवशी. वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोना अर्थ विवरावा संपूर्ण.
ज्यासी अर्थ न होय पूर्ण तयांचे शास्त्र मिथ्या पै. आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी सकळ. ग्रंथही तयांचे तात्काळ बुडवून या टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनी बैसले मध्ये पडदा लावूनी. सर्व जातींचे लोक तत्क्षणी सभे लागुनी पातले. तो मंडन मिश्रे पडद्या आत शंकराचार्यासी न कळत. मध्यघट ठेवूनी तयात सरस्वती स्थापुनी पूजिली. ते त्या मध्याच्या घटातूनी सरस्वती बोले अय्या लागुनी. आता मी शंकराचार्यासी जनी शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझा आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे. ऐसी प्रकारे सुंदर सरस्वतीचा एकोणीवर. तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पडद्या आतून शंकराचार्यांसी बोले वचन. कोणता वेद आरंभून अर्थ करू सांगपा. तै शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त. जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे. ठाई ठाईंचे अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे. मग त्याचा आचार्य भाषिता मान्य करुनी तो तत्वता. सरस्वतीसी म्हणे हे माता बोले आता सत्वरी. तै शंकराचार्यांप्रती बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे. तव सरस्वतीने मुख काढिले घंटातुनी बाहेरी. प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठेचे धवा. परी ज्याच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेची. शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत. असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा जाहला. परी सरस्वती म्हणते वेद हा आचारी नेनोनी भेद. आता बोले रे यजुर्वेद असे अय्यांसी सांगितले. ते स्वामींच्या एकूणी भाषित सरस्वती पडद्या आत. यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती जाहली. असखलित शब्द उमटती शंकाचार्य अर्थ पुसती. परिकुशलत्वे ती सरस्वती करी समाधान तात्काळ. आचार्यांचा न चाले उपाव कोठेच न होय पाडाव. मग अंतरी एक उपाव ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजिये. ऐसा करुणी अनिश्चय अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक. ती ऋचा बोलुनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी. ऐशा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धदी ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परी तिसी त्याचा आठवण असे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्णही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था. तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणोनी अंतरी गडबडोन स्तब्ध होत असे तत्क्षण. हे तियेचे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार. ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघां वाचुनी जगती नसे कोणी समर्थ. ह्या अय्याच्या बापाचे ने ऐसे नोहे वेद बोलणे. मग ह्या क्षुल्लक पामराचेने कोठोनिया बोलवेल. तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी अन्या लागी बोलत. अरे आता उगा का राहिलासी मम प्रश्नांसी काणोत्तरीसी. तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी. परी तो अत्यंत भय पाहुनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठोन पाहती पडदा उघडोन. तो तेथे मध्यघंटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करुणी निश्चय. तै जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त जाहले. मग सकळ पडते फाडून शिरी घातला दंड कारुण. तेने तो मध्यघट फुटोन चूर्ण तक्षण जाहला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होऊनी. वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळीनी करीतेस.
तुझे न पाहावे जारिनी मुख, ज्याच्या पोटी जन्मलीस देख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक, अंग भोगदेसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी, ह्या जैनासी वश होऊनी. जैन शास्त्रे स्थापावया लागुणी, सर्वदा रत झालीस. ह्या दृष्ट पाखंड मतासी, आश्रय देऊनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णांसी, एकमकार केलास. जैनी झाले लोक समग्र, हा तुची केलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर, एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण, तुवा त्यांचा धरुणी अभिमान. जैन मत प्रकटवून, लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रये ह्या दृष्टे स्वमते, पृथ्वीवरील ग्रामदैवते. स्थापून या स्वकीय हस्ते, भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा, अत्यनर्थ ओढवला. तो म्या कैलासी ऐकियेला, म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत, तरी सदा राहे नीच सुखात. अंत्यजादिकांच्या गृही सतत, वास होवो मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती, शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोणी सरस्वती, स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावयासी, साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह किकट देशी, पडेल जान मद्वचने. ऐसे स्वामींसी शापून, सरस्वती गुप्त झाली तत्क्षण. मग स्वामींचे धरुणी चरण, मंडन मिश्र लोळत. परिशंकराचार्य तत्क्षणी, जैनशास्त्रांच्या मोठा बांधुनी. अति अगाध समुद्र जीवनी, नेऊन या बुडविल्या. त्यातून एक अमर कोश, सर्वोपयोगी असे विशेष. म्हणून त्या मात्र ग्रंथास, शंकराचार्य रक्षिले. असो ऐसे जैनशास्त्रांसी, विद्वंसुनी या क्षणार्देसी. मग जवळ पाचारुणी जनांसी, स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त, आहेत खरी जैन स्थापित. परी त्या ते तुम्ही सतत, भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणोनी, संशय काही न धरावा मनी. आपुला धर्म आपणा लागुनी, देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका, सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वकीय मस्तका, ठेवून या विनवीत. म्हणे स्वामी जैन मत संपूर्ण, तुम्ही टाकिले उच्छेदून. परिकृपे जैनांचे अभिधान, किंचित तरी रक्षावे. ऐसी एकता दिनवाणी, कृपा उपजोनी स्वामींच्या मनी. ग्रामदैवताच्या सन्निधानी, जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत, तेथे जैनाचा धोंडा वसत. ग्रामदैवतांसंगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजो राशी, आज्ञापिती सकळ जणांसी. की आपुल्या जाती धर्मेसी, पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी, तरी दंडीन ऐसे बोलुनी. वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी, प्रगट केली साचार. मग सकळही ब्राह्मण, करू लागले वेदशास्त्राध्ययन. आणि अन्यजनही संपूर्ण, वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे, आपुल्या उत्तम बुद्धी बळे. जैनांचे पाखंड मत आगळे, विध्वंसिले सर्वही. श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर, सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर. तेवीच अद्वैताचा साचार, मार्ग सर्वांसी दाविला. एवं महाराज शंकर, भक्तवत्सल कर्पूर गौर. अवतरोणिया भूमीवर, भुभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला अगाध, जो भक्तवत्सल स्वानंद कद. सेवका तारुणिया विशद, निज पदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित, जे दीननाथ सद्भक्त. शिवपंचाक्षरी षडक्षरी जपत, तया तारिल प्रसादे. दाशार्य राव आणि कलावती, बहुला विपुर पापमती. तीही शिवपंचाक्षरे जपत आणि गुती, अक्षय गती पावली. शबर केवळ निषाद, शिवकृपे तरला हे प्रसिद्ध. भस्म होऊन या तद्भार्या शुद्ध, पुनरपी देहे प्रकटली. श्री शिवयोगी याने, सुमती भद्रायू कारणे. शिवकवचाच्या उपदेशाने, पावन केले साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुण, शिवव्रत आचरता सिमंतिनी. यमुनेत पती बुडाला असोनी, आला वाचोनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण, रुद्राभिषेके करुण. राजपुत्राचा मृत्यू टाळून, तयासी राज्ये स्थापिले. ऐसे शिवकवच रुद्र, षडक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र. सर्वोद्धारक आहेत पवित्र, परी अभक्ता कायते. जरी गर्गमुनी सारिखे सद्गुरु, दाशार्ह राजा परिशिष्य थोरू. भाविक असतील तरी उद्धारू,
होईल जाण निश्चये. जरी भद्रायू समशिष्य जन, शिवयोगिया परिगुरु सुजान. तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोण, नेईल शिष्य कैलासी. कलियुगा माझी गुरु महंत, एक अडक्यासी तीन मिळत. परी सद्गुरु सम अत्यंतभूत, सामर्थ्य तेथे कैचे पा. द्रव्याची इच्छा धरुणी मणी, केवळ शिष्यजनांसी भोंदुनी. मंत्रतंत्र फुंकुणी कानी, व्यर्थ साधना लावीती. शिष्य ही अभाविक दुर्जन, गुरूंचे पाहती सदा न्यून. मनोनी दोघ नरक दारुण, प्राप्त होय शेवटी. आताचे गुरुशिष्य सकळीक, केवळ द्रव्यांचे गिराईक. दाशार्याधिकांपरी तो एक, शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांच्या धना, नरका समान मानिती जाणा. सचिष्य ही तनु मन धना, अर्पितात गुरुपायी. मनोनी तरले ते दाशार्याधिक, नातरी तेच मंत्र सकळीक. परी हे आतांचे जन मूर्ख, द्रव्य लोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता, अस्थिगत प्राण होता. जेव्हा अस्ति पडती सर्वथा, तेव्हा प्राण जातसे. मनोनी तोपर्यंत साधन, करीत बैसती अरण्यी जाऊन. त्रेतायुगी ते चर्मगत प्राण, चर्म झडता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत, नाही सुकती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्य बहुत, होते सकळ मानवा. आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे, ऐसी तेव्हा होती आयुष्ये. म्हणून सकळ बहुत वर्ष, अनुष्ठाने आचरत. आणि ऐसे तप करीत, की जेने अंगी वारुळे वाढत. मग प्रसन्न होऊनी भगवंत, आपुल्या नेत पदासी. आता तो अन्नमय प्राण, अन्नाविना सत्वर मरण. आणि आयुष्य तेही अर्पुण, नोहे साधन काहीच. देहाचा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा. म्हणून साक्षात जगदीशा, अंतरी दया उद्भवली. आणि औट घटिकात पूर्ण, परमेश्वर प्राप्ती होऊन. मोक्षासी जावे उद्धरोन, ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाल कवण, तरी सद्गुरुसी जावे शरण. याविन मोक्ष लाभा लागून, इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा, सदा आनंद तन्मनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा, पराशरा परिसाचा. शिष्यही असावे भाविक, गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळीक, जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे स्रोत यांसी, ज्या मंत्री तरले महाऋषी. तेची हे मंत्र तुम्हासी, प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला, तेने दाशार राव उद्धरला. आणि जो मंत्र सुमती राणीला, शिवयोगिये दिदला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी. आणि भ्रतारासहित तरली, सीमंतिनी ज्या मंत्रे. तेची षडक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र. इत्यादी सकळ ही मंत्र, या ग्रंथात कथी येले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी. तीही सांप्रत पूर्वीच्या परी, कान उद्धरती जन हे. तरी जपकर्त्याचे मन, शुद्ध असेल तरी तत्क्षण. पूर्वीप्रमाणे तयासी गुण, येईल जाण निश्चये. या लागी विशुद्ध भावेसी, जपावे या शिवमंत्रासी. आणि सर्वांनीही अहर्निशी, शिवलीलामृतासी ऐकीजे. आपुल्या प्रपंचा लागुणी, सावध जैसे निशिदिनी. तैसे जरी शिवस्मरणी, तरी मग उणे कायसे. कलियुगीच्या जनाकारणे, शंकराचार्य ह्या अभिधाने. अवतार घेऊन या शिवाने, जैन मत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक, जो शंभू अपर्णा नायक. तयांचे स्मरण करिता सकळीक, भवभय निरसे पै. आपुल्या कार्यात रात्रंदिन, गुंतले असती जे का जन. ते अभागी आयुष्य सरोन, पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले, शिवध्यान करू विसरले. जन्मांसी आले तैसेची गेले, ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जाऊनी यमाचे गेही. तेथे पडोनी नरकडोही, अनेक भोग भोगिती. आणि पुनरपी नाना योनीत, जन्मोनी अनंत दुःखे भोगीत. एवं संस्कृतीच्या आवर्तात, बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वां लागून, शिवचरणी भाव धरोण. करिता शिवलीलामृतपान, जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनांसी, शिव नेतो मोक्षपदासी. ब्राह्मणादी सर्व जातीसी, शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपुल्या कर्मात, बैसती बहुत ग्रंथ घोकीत. आणि प्रपंची होऊन निरत, शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण, नाना शस्त्रे सांभाळून. सदा युद्ध इच्छिती म्हणून, शिवस्मरण विसरले.
वैश्यते आपुल्या व्यवहारेसी, द्रव्याची दुनाई इच्छुनी मानसी, तागडी धरिती अहर्निशी, शिवस्मरण मग कैचे, कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार, भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैचे तया, सोना सुतार कासार, करीत आपुले व्यवहार, प्रपंची गुंतले निरंतर, मग शिवस्मरण कोठुनी, ऐशा सकळ ही याती, आपुल्या व्यवहारी गुंतती, जन्ममरणाच्या आवृत्ती न सुटती साचार, पुन्हा पुन्हा जन्ममरणे, 84 लक्ष योनी भोगणे, परितयांच्या परिहारा कारणे, शिवनामामृत समर्थ, या लागी शिवलीलामृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित, या ते जे श्रवण पठन करीत, ते जन होत शिवरूपी, एक मंडळा माझारी, म्हणजे 42 दिना भीतरी, सदाशिवमूर्ती घ्याउनी अंतरी, 7 आवर्तने करीतो जो, तया श्री गौरी रमण, प्रत्यक्ष देऊन या दर्शन, सकळ कामना करीतो पूर्ण, ऐसा महिमा ग्रंथाचा, श्रावण मासी सोमवारी, एक आवर्तन जो करी, श्री शंकर तयांचे घरी, वास करीतो सर्वदा, श्री शंकर झाली या प्रसन्न, जगी तयासी काय न्यून, जैसी कामधेनू मिळता संपूर्ण, मनोरथ पूर्ण होतात, जरी पाहिजे शंभूची कृपा, तरी हा आहे मार्ग सोपा, करीत पंचाक्षरादी मंत्र जपा, शिवलीलामृत वाचावे, शनी प्रदोषी शिवरात्री दिनी, ती आवर्तने करिता तत्क्षणी, सर्व बंधमुक्त होऊनी, इच्छिला पदार्थ लाधतो, आता शंकेल श्रोत्यांचे मन, श्री शिवमंत्रांच्या जपे करून, जैसी दाशाराच्या अंगातून, पापे निघाली का करूपे, तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप, आम्ही करीत असता अमोप, का करूपे आमुचे पाप, गेले कान दिसे पै, तरी श्रोते जन हो एका, ऐसी अंतरी न धरा शंका, स्कंद पुराणी व्यासे जे का, लिहिले तेची हे कथिलेसे, या लागी हे असत्य म्हणता, जीवेसी कीटक पडतील तत्वता, दाशारा परिभावे वर्तता, पापे भस्म होतील, 14 अध्यायांभीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी, तीही निष्पाप होऊनी सत्वरी, बहुत जन उद्धरले, शिवकवचे भद्रायू बाळ, शिवमंत्रे शारदा निर्मळ, राजपुत्राचा आलेला काळ, रुद्रावर्तने परतला, शबरश्री भस्म झाली, परिती नैवेद्यार्पणाच्या वेळी, अन्नपात्र घेऊनी पती जवळी, उभी राहिली पूर्ववत, बहुला ती केवळ पातकी, पश्चातापे गेली स्वर्गलोकी, विदुर भ्रतार होता नरकी, तोही तेथे आणविला, वामदेवे ब्रह्मराक्षसास, गौतमे कल्माश पादरायास, श्री शिवे श्रिया चांगुनेस, आणि चिलयास उद्धरिले, दाशार राव आणि कलावती, शिवमंत्रे पावली मुक्ती, व्याधतरला अरण्यपंथी, कीर्तन श्रवण मात्रेच, गोरक्ष कबाळ अज्ञान, तोही तरला शिवमंत्रे करुण, मंत्रात मंत्रश्रेष्ठ हे 2, पंचाक्षरी आणि षडाक्षरी, शिवकवच महामंत्रांसहित, मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात, रुद्रावर्तन चित्ता भस्मभूत, आणि शिवदर्शन उत्तम, ह्यांची महात्म्य संपूर्ण, 14 अध्यायात वर्णून, ह्या 15व्या अध्यायी आख्यान, जगद्गुरूचे कथी येले, स्कंदाप्रती शंकर सांगत, जे ह्या मंत्रांसी मुखे बोलत, तया मी प्रत्यक्ष उमानाथ, दर्शन देतो प्रीतीने, जो शिवलीलेसी पठन करीत, तयासी प्रसन्न गिरिकुमारी, आणि मीही तयासी अहोरात्री, न विसंबे निश्चये, ऐसे श्री गिरिराजानाथ, कथिते झाले स्कंदाप्रत, म्हणोनी मीही तैसेची येत, वर्णी येले असे पा, मी आपल्या पदरीचे काही, उगाच वर्णन केले नाही, श्रोतेजनी हृदया ठाई, विकल्प काही न धरावा, शिवलीलेचे 14 अध्याय, हा 15वा कोठील काय, ऐसा मणी विकल्प होय, तरी सांगतो एकी जे, ज्या शिवे भक्त तारिले अपार, आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र, त्यानेच ह्या कलियुगी अवतार, धर्मस्थापनार्थ घेतला, शिवमहिमा अगाध, सकळही कीजे प्रसिद्ध, म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला, पूर्वयुगी जी लीला वर्तली, ती 14 अध्यायी वर्णिली, कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले, तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण, श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार, हे 15वा अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठन, अथवा 7 पारायणे अत्यांदरे करावी, मद्यमांस भक्षून न करावे ग्रंथ पठन, की स्नान केल्या वाचून पारायण न करावे, रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी, की अभक्ष भक्ष भक्षुणी शिवू नये या ग्रंथा, आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान, तयाच्याही श्रवणी जान न घालावा सर्वथा, रजस्वला स्त्रियांसमान दुर्जन निर्दकांचे मन, केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवया योग्य नव्हे,
ह्या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन, गंडांतरे रोग मृत्यू पापरून, दरिद्र संकटे निरसती, अष्टकुष्ठादी रोग निरसती, शृंखळादी बंधने तुटती, आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा, आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन, पठण मात्रे लादते पूर्ण. याच्या नित्यपारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15वा अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेनं वाचवेल, तरी 42व्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्यप्रभाती स्नान करून 42व्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत पठण केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15वा अध्याय बहुत सुरस. त्यातील निवडोनी सारांश 42व्या काढिल्या. आता 42व्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्गप्राप्ती निश्चये. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.